नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून खमंग आणि कुरकुरीत पापडी। तर एकदम सोप्या पद्धतीने आपण ही पापडी बनवलेली आहे। ही पापडी महिनाभर टिकते आणि अशीच खमंग आणि कुरकुरीत राहते, अजिबात मऊ पडत नाही। एकदम सोप्या पद्धतीने आपण ही पापडी बनवलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। पापडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 2 कप आपण गव्हाच्या पिठासाठी 1 कप इथे बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। तर 1 कप आपण याच्यामध्ये रवा घालून घेतलेला आहे, म्हणजे पापडी एकदम खुसखुशीत होते। 1 चमचा इथे मी बडीशेप खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आणि छोटे 2 चमचे आपण याच्यामध्ये जिरे घालून घेतलेले आहेत। 2 चिमूट आपण याच्यामध्ये हळद पावडर घालून घेतली। आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालून घेऊया। तर छोटे 2 चमचे याच्यामध्ये मी लाल तिखट घातले। 1 चमचा याच्यामध्ये कसुरी मेथी घालून घेऊया आणि 1 छोटा चमचा आपण आमचूर पावडर घालून घेतलेली आहे। 1 चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे। ओवा हातावरती असा कुस्करून घालून घ्यायचा आहे, म्हणजे याचा स्वाद जो आहे तो या पापडीमध्ये खूप छान लागतो। तर अशा पद्धतीने आपण 1 चमचा याच्यामध्ये ओवा घालून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता याच्यामध्ये 2 चिमूट मी हिंग घालून घेतलेला आहे। 4 चमचे आपण याच्यामध्ये तेलाचं मोहन घालून घेतलेला आहे, म्हणजे या पापड्या एकदम खुसखुशीत होतात। तर तेल घालून घेतल्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला हे चोळून एकत्र करून घ्यायचे। तर बघा, अशा पद्धतीने मुठी बांधून घ्यायची। तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे। तुम्हाला जर थोडंफार कमी वाटलं तर अजून एखादा चमचा तुम्ही घालू शकता। याच्यामध्ये मी अर्धा चमचा अजून लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित असं एकत्र करून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। तर नॉर्मल पाणी घेतलं 1 ग्लास भरून, थोडं थोडं करत पाणी घालून घेऊया आणि याचा घट्टसर असा आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे, जास्त सैल करायचा नाही। तर अशा पद्धतीने आपण थोडं थोडं करत पाणी घालून घेऊया आणि याला घट्टसर असं मळून घेऊया। तर बघा, ह्या पद्धतीने इथे मी याला घट्टसर असा याचा उंडा तयार करून घेतलेला आहे। 1 ग्लास पाणी घेतलं होतं, त्याच्यामधून 2 चमचे पाणी इथे शिल्लक राहिलेलं आहे। मळून घेतल्यानंतर 10 मिनिटांसाठी आपल्याला हे पीठ असंच झाकून ठेवायचं, भिजत ठेवायचे। आपण याच्यामध्ये रवा घालून घेतलाय, म्हणजे रवा छानपैकी फुलून येतो। तर आता मी सर्व पीठ इथे पोळपाटावरती व्यवस्थित असं मऊसूत करून घेतले, पुन्हा मळून घेतले। आता आपण चपातीला जेवढा पिठाचा गोळा घेतो तेवढा आपण घेतलेला आहे, बाकीचं पीठ आपण झाकून ठेवलंय। आता हे पुन्हा मी व्यवस्थित असं मऊसूत करून घेतलेला आहे आणि याचा उंडा तयार करून घेतलाय। पोळपाटावरती आपण थोडंसं तेल चोळून घेऊया। याला पीठ लावण्याची आवश्यकता नाही, हे अजिबात चिकटत नाही। तर आता आपण याला लाटून घेऊयाची, पातळ अशी आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची। तर एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला मस्तपैकी अशा खमंग खुसखुशीत कुरकुरीत ह्या पापड्या तयार होतात, जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही हव्या त्यावेळेस मुलांना देऊ शकता। चहा सोबत सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता। तर पातळ अशी पोळी आपली इथे लाटून झालेली आहे। जेवढी आपण पातळ लाटून घेऊ तेवढ्या ह्या पापड्या आपल्या खमंग आणि खुसखुशीत कुरकुरीत तयार होतात। काटे चमचा घ्यायचा आणि काटे चमच्याने आपल्याला संपूर्ण पोळीवरती अशा पद्धतीने छिद्रे करून घ्यायची, म्हणजे या पापड्या तेलामध्ये सोडल्यानंतर अजिबात फुगत नाही आणि आतपर्यंत व्यवस्थित अशा तळल्या जातात आणि खमंग खुसखुशीत तयार होतात। तर संपूर्ण याच्यावरती मी अशा थोड्या थोड्या अंतरावरती काटे चमच्याने याच्यावरती छिद्रे करून घेतलेत। आता तुम्ही वाटी घेऊ शकता किंवा ग्लास घेऊ शकता। तर इथे मी छोटा टिफिनचा डब्बा घेतलेला आहे आणि यांनी छोट्या छोट्या अशा याच्या पापड्या कट करून घेतल्यात। तर साईडचं जे पीठ आहे ते असं काढून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला या पिठामध्ये एकत्र करून त्याची पुन्हा पोळी लाटून घ्यायची आणि मस्त अशा पापड्या आपण इथे तयार करून घेतल्या। त्याच्यावरती जे काही आपण छिद्रे करून घेतले तर खूप सुंदर दिसत आहेत। एक ताटामध्ये काढून घेऊया आणि संपूर्ण आपण आता ह्याच पद्धतीने लाटून घेऊया। तर एकसारख्या आकारामध्ये आपण संपूर्ण इथे पापड्या बनवून घ्यायच्यात। आपल्याला ह्याच पद्धतीने मस्त दिसतात। आपण याच्यावरती काठी चमच्याने जे छिद्र पाडलेत ना ते खूप सुंदर दिसत आहेत। दुसरी पोळी देखील मी ह्याच पद्धतीने लाटून घेतली आणि काठी चमच्याने याच्यावरती सुद्धा मी अशा पद्धतीने छिद्रे करून घेतलीत आणि याच्या देखील आपण आता पापड्या कट करून घेऊया। एकसारख्या तयार होतात, तुम्ही वाटी किंवा ग्लास कशाने देखील कट करू शकता। तर बघा, या पद्धतीने आपण दुसऱ्या देखील कट करून घेतल्यात आणि जे पीठ निघलंय ते पुन्हा पिठामध्ये आपल्याला मळून त्याची पोळी लाटून घ्यायची। तर बघा, मस्त आपण आता इथे एक ताटामध्ये या पापड्या काढून घेतलेले आहेत। आता आपण या तळून घेऊया। कढईमध्ये तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण आता पापडी सोडून घेऊया। तेल गरम झालं की गॅस आपण इथे मिडियम केलेला आहे आणि मिडियम गॅसवरती आपण आता हे दोन्ही साईडनी खमंग अशा कलर येईपर्यंत आपण तळून घेऊया। जास्त वेळ लागत नाही तळण्यासाठी, कारण की आपण या पातळ लाटून घेतलेल्या आहे, पटकन तळल्या जातात आणि कुरकुरीत होतात। गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या पापड्या तळून घ्यायच्यात, म्हणजे दोन्ही साईडने आणि आतपर्यंत ह्या मस्त तळल्या जातात आणि खमंग कुरकुरीत तयार होतात। अगदी संपेपर्यंत ह्या पापड्या अशाच कुरकुरीत राहतात, अजिबात मऊ पडत नाहीत। तर आता तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटं लागतात ह्या पापड्या तळण्यासाठी। मिडियम गॅस आहे आणि अशा पद्धतीने आपण पापड्यांचा कलर करून घेतलेला आहे। तुम्ही बघा, ह्या पद्धतीने आपल्याला अशा कलरवरती येईपर्यंत ह्या पापड्या तळून घ्यायच्यात, म्हणजे अगदी खुसखुशीत होतात। तर आता आपण काढून घेऊया एक ताटामध्ये आणि ह्या अजिबात तेलकट होत नाहीत।
थंड झाल्यानंतर याच्यावरती कुठेही तेल दिसत नाही, एकदम कोरड्या अशा या पापड्या तयार होतात। आता आपण त्या काढून घेतल्यानंतर पुन्हा तेलामध्ये राहिलेल्या अशाच पद्धतीने तळून घेऊया। तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या आपण तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत। ह्या अजिबात एकमेकाला चिकटत नाही किंवा तेलामध्ये सुटत देखील नाहीत। तर अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण राहिलेलं तळून घेऊया। तर बघा, ह्या पद्धतीने सर्व पापड्या इथे मी तळून घेतलेल्या आहेत। मस्त कलर आलेला आहे आणि खूप सुंदर दिसत आहेत आणि कुरकुरीत देखील झालेले आहेत। तर अशा पद्धतीने पापड्या तुम्ही देखील नक्की बनवून बघा, मुलांना देखील आवडेल आणि तुम्ही चहा सोबत नक्कीच एन्जॉय करू शकतात। एकदम सोप्या पद्धतीने आपण ह्या बनवलेल्या आहेत आणि किती कुरकुरीत झालेल्या आहेत तुम्हाला मी ते सुद्धा दाखवणार आहेत। चला तर आता आपण पुढे बघूया ही पापडी किती खमंग आणि कुरकुरीत झालेली आहे ती। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत पापडी आपली इथे तयार झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनल सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।